तर नमस्कार मित्रांनो, आज आपण डोंबिवलीमध्ये आलो आहोत. शिल्प भारती ओतुरकर कला मंदिर इथे गणपतीचा कारखाना आहे. या ओतुरकर कला मंदिराचे जे मालक आहेत त्यांचं नाव आहे संजय ओतुरकर आणि त्यांच्या मुलाचं नाव आहे अक्षय ओतुरकर. तर डोंबिवली ईस्ट स्वामीनारायण मंदिराच्या समोर हायवे रोडला तुम्हाला हा कारखाना बघता येईल. दोघांचाही तुम्ही नंबर नोट डाऊन करू शकता. इथे विविध प्रकारचे गणपती आणि सगळं आहे. तर आज आपण त्यांच्याशी थोडी चर्चा करणार आहोत की त्यांनी हा व्यवसाय कसा सुरुवात केला, आज किती वर्ष झाली, याच्याबद्दल आपण आज थोडीशी माहिती त्यांच्याकडनं घेऊया. तर चला आतमध्ये जाऊया आता आपण ओतुरकर कला मंदिरच्या इथे. गणपती बाप्पा. तर बघा, हा कारखाना मी तुम्हाला बाहेरून दाखवतोय. सर्वांनी नीट लक्ष द्या. आतमध्ये संजय काका आहेत, तिथे आपण त्यांच्याशी पण चर्चा करू. तर मित्रांनो बघा, आता आपल्या समोर संजय ओतुरकर उभे आहेत. तर आपण त्यांच्याशी जाणून घेऊया, थोडाफार मूर्तींबद्दल माहिती घेऊया व त्यांनी हा व्यवसाय कसा चालू केला, याची काय इतिहास काय आहे या व्यवसायाचा त्यांच्याबद्दल. तर आपण ते त्यांच्याच तोंडून ऐकलेलं जास्ती छान वाटेल. तर संजय काका, थोडी तुमच्या व्यवसायाबद्दल माहिती दिलीत तर जरा आणखीन चांगलं होईल. गणपतीच्या बाबतीत आमच्या वडिलांपासूनच चालू आहे हा व्यवसाय. साधारण वडील म्हणा, आमचे बंधू, मी याच्यामध्ये बरेचसे वर्ष गेलेले आणि गणेश भक्त आहेत. सर्व गणेशाची सेवा भरपूर करतात. त्याच्यानंतर मूर्तिकामही बरेचसं आम्ही केलेले आणि आताही सतत चालू आहे. मुलगाही बघतो, मी बघतो. याच्यामध्ये आता बरेचशा शाडू मातीच्या ठेवलेल्या आहेत. बहुतेक शाडू मातीच्या आहेत. शाडू माती म्हणजे चिकण माती आपण मराठीत म्हणतो, ती स्टिकी असते एकदम ती. तर त्याच्या मूर्ती करतात आणि कलरिंग वगैरे पण सगळं व्यवस्थिशीर होतं. आणि ह्या कसं आहे की इको फ्रेंडली मूर्ती असल्यामुळे कसं आपल्याला पर्यावरणाचं आपल्याला संरक्षण करण्याच्या दृष्टीने आपल्याला हे फार महत्वाचं आहे की शाडू मातीच्याच वापराव्या. असं मी सगळ्यांना एक विनंती करतो की पीओपीच्या वापरू नये. पीओपीच्या मूर्त्यांमध्ये आणि त्यामध्ये कॉस्ट वाईज जास्त फरक असतो. तर पीओपीच्या कसं मेल्ट होत नाही, अवहेलना होते. आपल्या धर्मामध्ये कसं आहे की हे बुद्धीचं दैवत आहे. बरोबर. ही सगळी त्याची स्थापना करणं, प्राणप्रतिष्ठा करून दैवत्व राखणं आणि अवहेलना न होणं या दृष्टीने आपण आपलं शाडू मातीच्या वापराव्या. त्या मेल्ट होतात आणि विसर्जित केल्या जातात. ऍक्च्युली कसं वाहत्या पाण्यात, प्रवाहित पाण्यामध्ये आपण सगळ्या ह्या गोष्टी करायच्या असतात. पण आताच्या परिस्थितीमध्ये सगळीकडे प्रवाहित कुठे आपल्याला उडा म्हणा किंवा नदी म्हणा किंवा काही खाडी म्हणा असं काही मिळणार नाही. तर आपण कसं टबमध्ये किंवा बकेटमध्ये वगैरे आपण विसर्जित करतो आणि माती झाडाला टाकतो. तर त्या दृष्टीने आपण कसं एक जे काही दैवत्व आहे त्याची एक प्राणप्रतिष्ठा करून सर्व व्यवस्थितरित्या आपल्या संस्कृतीमध्ये जे आहे ते रीती नियम वगैरे सगळे पाळून आपण उत्साह साजरा करतो आणि सर्वांनी करावा अशा तऱ्हेने विनंती करतो. बाकी तर मित्रांनो, आता आपल्याला संजय काकांनी सांगितलं की शाडू मातीच्या गणपतींचा आपण का वापर करावा, त्याचा प्रवाह, पाण्याच्या प्रवाहाबद्दल, बरोबर त्या माती ती वाहून पण जाते. या व्यतिरिक्त आपण झाडांमध्ये सुद्धा साठी त्याचा वापर करू शकतो. त्यामुळे गणपतीची जी साथ आहे ती आपल्याला कायमस्वरूपी राहील. आता काकांबरोबर आपण थोडा त्यांचा कारखाना पण फिरूया. तर काका, आता हे जे गणपती आहेत हे मला वाटतं साधारण लालबागच्या प्रमाणे गणपती आहेत. लालबागचा तर ह्याची काय थोडी माहिती दिली तर बरं होईल आमच्या प्रेक्षकांसाठी. कसं आहे की लालबागला तर दर्शन घेतातच प्रत्येक जण, बरोबर. त्या तऱ्हेचा तसा गणपती प्रत्यक्ष आपल्या घरी आपण बसावा अशी प्रत्येकाची इच्छा असते, बरोबर. त्याची त्याप्रमाणे मागणीप्रमाणे आम्ही लालबागचा राजा याचे ठेवतो. तसे दगडूशेठ हलवाई हे गणपती ठेवतो. हे प्रसिद्ध गणपती आहेत आणि दैवत्व त्याच्यामध्ये आहे. असं. तर आपण थोडीशी आता सैर करूया यांच्या कारखान्याची. तर बघा, अजून गणपती तुम्हाला मी दाखवतो. सर्वांनी नक्कीच आनंद घ्या गणपती कारखान्याचा. ह्याच्यावरती अजून काका काही रंगकाम वगैरे काही बाकी आहे का? राहिले का थोडस गोल्ड वगैरे चालू आहे आता काम. बरं. बाकीचे सगळे कम्प्लीट झाले. आणि गणपतींवरती आपण जे मणी वगैरे लावतो तर त्याच्याबद्दल काही सांगू शकाल? नाही, मणीमध्ये कसं होतं की आपण जे लावतो ना ते गमने चिटकवतो, तर ते नंतर हार वगैरे घालताना निघतं. बर. त्याच्यामुळे ते गोल्ड पण निघतं. बरोबर. एक शो म्हणून काही जण लावतात, पण मला तर ते योग्य वाटत नाहीये. परत मग आम्हाला सांगतात की बाबा तुम्ही गोल्ड लावून द्या, पण त्याचा प्राणप्रतिष्ठा केल्यानंतर आपण त्याला हात लावणं हे योग्य नाहीये.
त्याच्यामुळे कसं की एकदम झटपट नको, ते सगळे सात्विक गणपती आहेत. त्याच्यामध्ये तेज पुंज आहे सगळे. प्रत्येक गणपतीची नजर बघा, चेहरा बघा, बरोबर. आणि सगळं व्यवस्थित आहेत. त्याच्यामुळे कसं लोक जास्त हे प्रिफर करतात गणपती. आणि काही जणांना अशाच तऱ्हेचे गणपती लागत असतात पूजेच्या दृष्टीने, तसे आम्ही ठेवत असतो. काकांनी आपल्याला रिस्पॉन्स आम्हाला चांगला आहे या बाबतीत. दरवर्षी विश्वासाने घेणं हे महत्वाचं आहे. आणि त्याचे रेट पण आम्ही नेहमी मागच्या वर्षी जेवढे होते रिझनेबल रेट ठेवलेले. बरोबर. जो माणसांचा विश्वास आहे इथे आपल्याला गणपती शाडू मातीचे मिळतात आणि रिझनेबल रेट मध्ये मिळतात, हे आम्ही मेंटेन करतो, रिलेशन मेंटेन करतो. तर रेट्स बद्दल मी तुम्हाला नक्कीच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सगळे तुम्हाला रेट्स वगैरे मी काकांकडून माहिती घेऊन नक्कीच पाठवून देईन. ज्यांना शक्य होईल त्यांनी अवश्य या कारखान्याला भेट द्यावी. मी आता कारखाना तुम्हाला दाखवतो आहोत आणि याच्यानंतर आपण त्यांचे जे मुलगा आहे त्यांचा अक्षय, तर त्यांच्याशी पण आपण थोडा संवाद साधूया. तर तत्पूर्वी आपण थोडासा टूर करूया आपल्या कारखान्याची. इथे बसून त्यांची कला कुसरी सगळी चालू असते. तर ह्या जागेमध्ये प्रत्यक्ष गणपतीचा वास आहे असं म्हणायला काही हरकत नाही. आणि काकांवरती आणि त्यांच्या मुलांवरती गणपतीचा असाच आशीर्वाद राहू दे. वडिलांना तर प्रसन्न आहे असं सांगितलं होतं. बरोबर. गणपतीची कृपा दृष्टी आहे. या साहित्याबद्दल काही थोडी माहिती देऊ शकाल काका? साहित्या बाबतीत कसं आहे की हे कलर करावे लागतात. डिस्टेम्पर म्हणा किंवा एशियन प्लॅस्टिक पेंट याच्यामध्ये स्टेनर वगैरे घालून किंवा खडे असतात त्याचे कलर बनवून मग आम्ही कलर देतो. ओके, ठीक आहे. आता आपण अक्षय सरांशी पण थोडीशी चर्चा करूया. हे बघा अक्षय सर इथे समोरच तुमच्या उभे आहेत. नमस्कार. तर अक्षय सर, तुमच्याबद्दल थोडी माहिती द्या. तुम्ही या व्यवसायामध्ये कधी आलात, कसे आलात, काही आम्हाला आमच्या प्रेक्षकांना कळलं तर फार आनंद होईल. आता जसं वडिलांनी सांगितलं तुम्हाला की आम्ही पूर्वीपासूनच मूर्ती कामामध्ये आहे. आर्ट रिलेटेड कुठलाही विषय आहे त्याच्यात आम्ही इन्व्हॉल्ड आहे. तर माझा पण असाच व्यवसाय आहे. मी आर्किटेक्ट आहे आणि साईड बाय साईड माझा असाही पॅशन एक फॉलो करतोय मी मूर्तीचा. माझं काम मेजरली म्हणजे पुढचं पेंटिंग टचअप्स मध्ये असतं. आणि जी मूर्ती बघताय सध्या त्याच्यावरती वडील काम करतायत. बरोबर. काही मूर्त्या मी पण टचअप वगैरे करतो. फायनल टचअपचं काम माझंच असतं. आणि बघा तुम्ही अजून छानशा मूर्त्या आहेत. किती? अजून छानशा मूर्त्या आहेत. ओके ओके. बघा कारखाना खूपच सुंदर आहे. अवश्य भेट द्या कारखान्याला. हा दगडूशेठ हलवाईचा गणपतीची मूर्ती आहे बघा, अतिशय सुंदर आहे. मला वाटतं हे सगळे त्याच पठडीतले आहेत ना सर? या दगडूशेठ हलवायचे आहेत. त्या काही आहेत ते फेटा घातलेले आहेत. हे साधारण तर तुम्हाला 18 इंच पर्यंतचे हा जो स्लॉट आहे 18 इंचापर्यंतचा आहे. मग तुम्ही गणपतीच्या बरोबर काही डेकोरेशनसाठी आपण जे वापरतो म्हणजे मखर वगैरे, त्याचं पण काही तुमचा प्लॅन आहे का येणार वगैरे करण्याचा विचार? एवढं तरी असं म्हणजे विचार नाही केला, पण पुढच्या वर्षी आहे प्रयत्न. नाही, मी का विचारलं की कारण बरेच लोकांना सेम अंडर वन रूफ इफ दे आर गेटिंग एव्हरीथिंग ते जास्ती खुश होतात. तर नक्कीच आपण पुढच्या वर्षी यांच्याकडे परत येऊया आणि त्यांना अशी आशा करू की ते मखराचं काम सुद्धा चालू करतील. अर्थात बाप्पाचा आशीर्वाद आहे त्यांच्या पाठी. माझ्या मते काका तुम्ही बऱ्याचशा मंडळांची वगैरे पण ऑर्डर्स घेत असाल ना? मोठे जे मंडळ येतात. एकदा घेतल्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या वर्षी ते रेग्युलर चालूच होत. नक्कीच जो विश्वास असतो ना त्यांना तो इथे मिळतो. बरोबर. आणि सगळ्या सात्विक मूर्ती आम्ही ठेवत असतो. पूजेच्या दृष्टीने ज्या मूर्ती असतात
तर आता आपण काका आणि त्यांच्या मुला दोघांचा एक फोटो काढूया. नंतर जमलं तर मी माझा एक सेल्फी पण त्यांच्याबरोबर काढतो विथ गणपती बाप्पा. या काही मूर्त्या आहेत या स्पेसिफिकली लाल मातीच्या आहेत. अच्छा, म्हणजे ह्याच्यात फरक असा काय? ही शाडू माती आहे, बरं. याला फक्त लाल रंग दिलाय आणि ही लाल माती. तर शाडू माती जरा चिकट असते, लाल माती थोडी मोकळी असते. काही जणांची चॉईस असते लाल मातीमध्येही, बरं बरं. सो दॅट ते नंतर घरीच विसर्जन करून त्याच्यामध्ये झाड वाढवतील असंही. सो हाही म्हणजे बाप्पाचा आशीर्वाद कायम 12 महिने आपल्या बरोबर राहील. हो हो. हे संजय ओतुरकर आणि श्री अक्षय ओतुरकर या दोघांची ओळख करून दिली. त्यांच्यावर गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती, उंदीर मामा की गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, उंदीर मामा की. जय. तर मित्रांनो, नक्कीच आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आपल्या मित्रपरिचितांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि एकदा जरूर भेट द्या ओतुरकर कला मंदिराला. धन्यवाद.